आणि त्याच्याच गाडीत निघालेलं सोयाबीन आहे, ते काय दुसरीकडे कुठं सोयाबीन निघालेलं नाहीये. तर तो त्याचा विरोध आहे हे सोयाबीनच्या याच्यावर सॅम्पलवर सही करायला. तर अधिकाऱ्यांनी सांगितलं, जे काही ते विस्तार अधिकारी आहेत म्हणजे त्या याचे प्रमुख आहेत आणि हे सप्लायदार आहे, त्यांची चर्चा करून त्याच्यावर सही लागेल आम्हाला. तर तो सही करायला तयार नाही. आमचं एकच म्हणणं आहे, ही गाडी तुमची आहे, रात्रभर इथं उभी आहे, आम्ही काही त्याच्यात हस्तक्षेप केलेला नाही. आणि तुम्हाला जर असं वाटतंय आम्ही हस्तक्षेप केलाय तर आमचे सीसीटीव्ही आहेत, तुम्ही सगळं चेक करू शकता. आमचं काही म्हणणं नाही, ते सॅम्पल तेच दिलं जावं अशी आमची विनंती आहे. कारण ते कोणत्या प्रतीचं सोयाबीन निघालं ते तुम्ही सर्वांनी पाहिलंय, आमच्या ग्रामस्थांनी पाहिले. ठेकेदार वरती आहे, पण मला एक अजूनपर्यंत कळालं नाही की सप्लायरदाराचे जी काही वर्क ऑर्डर असते किंवा पुरवठा करायची जी परवानगी असते ती अद्यापपर्यंत का नाही मिळत आहे, त्याची कागदपत्र मिळत नाहीये. ही सगळ्यात शोकांतिका मोठी आहे. मग याच्यात काय लपवलं जाते नक्की? खरा पुरवठादार कोण आहे, काय आहे, हा आहे की अजून कोण आहे, का त्याच्या मागे कोण दडलंय, हे आज क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला सर्वांना विनंती आहे. मग ही शोकांतिका आहे ना. जर तालुक्याच्या प्रमुखांना जर ही नावं माहीत नसतील तर ही शोकांतिका आहे. मग आमच्या सर्वसामान्य जे सरपंच आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांना कसं कळणार? याचा जिल्ह्याचा वरिष्ठ अधिकारी जसं सीओ आहे गजानन पाटील, तुमच्याकडे नंबर असेल तर लावू शकता तुम्ही, त्यांच्याशी मला एकदा बोलून घ्या. कारण हा जिल्हा लेवलचा विषय, कदाचित तुमच्या मार्फत पण अजून बालवाडीचं आपल्याला चेक करायचंय. हो, अजून आहे नंबर किती तुम्हाला आहे. त्यांना सांगा पूर्वकल्पना स्पीकरला फोन आहे ना. नाही, आधी बोलून घेतो, उचलला तर ठीक. साहेब नमस्ते, तुषार वामन बोलतोय काळवाडीवरून. साहेब आज आमच्याकडे FDA ची टीम आली होती. तुमचं जे शालेय पोषण आहार आहे 1ली ते 8वी पर्यंतचा ते चेक करण्यासाठी. तर त्या ठिकाणी तो जो पुरवठादार आहे आणि तुमचे जे संबंधित अधिकारी आहेत ते पुरवठादाराची योग्य माहिती तर मिळत नाहीये. FDA चे अधिकारी इथं उपस्थित झाले, सॅम्पल घेतलेत, पण त्याची योग्य कागदपत्र मिळत नाहीये. आम्ही BDOंनाही कॉन्टॅक्ट, हो काळवाडीमध्ये हो बोललो. BDOंचं म्हणणं आलं की म्हणजे पत्रकारांनीच फोन केला होता की माहिती त्यांना नाहीये आणि जे काही धोंडगे साहेब म्हणून विस्तार अधिकारी आहे त्यांच्याकडे अतिरिक्त चार्ज आहे, ते पण माहिती द्यायला टाळाटाळ करतायत. आमची तुम्हाला विनंती आहे की हा मुलांचा प्रश्न आहे, थोडीशी माहिती द्यावी, त्या FDAच्या अधिकाऱ्यांना कॉपरेट करावं. जे रायचंद शिंदे साहेब आहेत किंवा इथं जे पत्रकार आहेत, थोडासा स्पीकरवर फोन आहे, तर 1 मिनिट बोललं तर बरं होईल. सर, कदाचित ही घटना जिल्ह्यातली किंवा राज्यातली मला वाटतं पहिली असावी. तर त्यामध्ये अशा पद्धतीने अगदी सगळं सडलेले सापडले, आतमध्ये काही खराब आहे. आणि व्हिडिओना हे पण माहिती नाही का तो अधिकारी कोणी माहित नाही, कट केला. मग अधिकाऱ्यानं उत्तर न देताच कट केलेलं दिसतो, गोल उत्तर देऊन कट केलं असं निदर्शनास येतं. पाहतो फक्त म्हटलं. त्यामुळं आता जर माहिती आमच्यासारख्या सरपंचालाच मिळत नसेल किंवा तुमच्यासारख्या पत्रकारांना मिळत नाही, सर्वसामान्य जनतेने जायचं कुठे? त्यांचं म्हणणं तक्रारीच येत नाहीत कुणाकडून. अशा अधिकाऱ्यांचं म्हणणं. कोणत्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे? FDAच्या नाही, हे दोंगडे म्हणून. दोंडगे कधी जातात का शाळेवर तर तक्रारी यायला? आता मागाशी व्हिडिओ त्यांना माहित नाही, सीओना फोन लावला, त्यांनी पण अगदी त्रोटक उत्तर दिलं आणि पाहतो म्हणले. पाहणार म्हणजे नेमकं मग आता तुम्हाला न्याय कुठं मिळणार नेमका? काय, हाच सगळ्यात मोठा आमच्याकडे प्रश्न आहे. प्रशासन आमच्यावर पोलिसांमार्फत दबाव टाकतंय. सीओनचं असं उत्तर आलं, BDO म्हणतायत मला माहित नाही, दोंडगे साहेब जे अतिरिक्त चार्ज आहेत ते म्हणतायत माझ्याकडे कागदपत्र नाही. नक्की जायचं कुठं? आणि पोलीस तर आमच्यावर दबाव टाकतात, ही गाडी आम्ही पोलीस स्टेशनला नेणारच. नक्की आमच्यासारख्याने करायचं काय? जर याच्यातून काहीच मार्ग निघाला नाही, किती पोलीस प्रशासनाने दबाव टाकू द्या, आमचं जर याच्यावर या प्रकारानंतर जर काय उलट सुलट तुमच्यावरतीच काय पूर्ण होत नाही, 100% तुमचं म्हणणं मला मान्य आहे. मला माहिती आहे, मला हे अडचणीत आणायचा 100% प्रयत्न करणार, आज नाही उद्या आणणार. मला त्याची काही फिकीर नाहीये, मी काही चुकीचं केलेलं नाही. जी काही लहान मुलं आहेत त्यांच्या जे आहारात आमच्या काळवाडीत जे सापडले ते तुमचं ऑन कॅमेरा आम्ही मांडलंय. ते काय आम्ही काय हाताने कुठे ठेवलेलं नाहीये, ते जो काही पुरवठादार आहे त्यांनीच आणलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला त्या सोंडकिडे आढळले, आळ्या आढळल्या, या सगळ्या गोष्टी आढळल्या, बुरशी आढळली, ते काय आम्ही केलेलं नाहीये. त्यांनी पुरवठा ते शाळेला करतात, आम्ही करत नाही.
त्यामुळे लक्ष ठेवणं आमचं काम आहे, ती आमची जबाबदारी आहे. आणि याच्याही पुढं जर त्यांनी लक्ष दिलं नाही तर सामूहिक उपोषणाचा आम्ही इशारा देतोय. जर याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही तर आमची एवढीच प्रशासनाला विनंती आहे, लक्ष द्या आणि माहिती पुरवा. काल तुम्ही बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.